तिथे बोरिवलीमध्ये अजूनही मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी आहे। तिथे आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांचं स्वतःचं मतदान सुद्धा तिथे आहे, ते आपल्या समवेत आहेत। विक्रांत, काय परिस्थिती आहे, किती वेळ झालेला आहे? काही ठिकाणी 6 वाजल्यानंतर गेट बंद करण्यात आलेली आहेत मतदान केंद्राची, तुमच्या इथे काय स्थिती आहे? प्रसन्न, खरं आहे, मतदान केंद्राचं गेट जरी बंद करण्यात आलं असलं तरी सुद्धा 6 वाजेपर्यंत जे मतदार रांगेत लागलेले आहेत त्यांचं मतदान जे आहे ते करून घेतलं जाणार आहे। मी स्वतः 5:15 वाजता रांगेत लागलो होतो, आता 6:30 वाजलेले आहेत, जवळपास सव्वा तास झालाय, साधारण एक 10 मीटर पुढे रांग सरकलेली असेल। आपण बघू शकतो आता सुद्धा नागरिक जे आहेत ते मतदानासाठी रांगेत उभे असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। महिला आहेत, पुरुष आहेत, सर्वच नागरिक जे आहेत ते मतदानासाठी थांबलेले आहेत। आपण काही मतदारांशी जे रांगेत उभे आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। दादा, किती वेळ झाला तुम्ही रांगेत उभे आहात? किती वाजता? 5:30. 5:30 म्हणजे आता किती? 1 तास झाला. 1 तास झाला। आणि पाण्याची वगैरे व्यवस्था केली? काय नाही, हवा वगैरे काय नाही, काहीच नाही, गरमीचा वगैरे त्रास होतो। तर आपण प्रसन्न सर, आपण आणखी काही जणांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। दादा, मगाशी तुम्ही बोलत असताना तुमचं बोलणं अर्ध राहिलं होतं, काहीतरी? नाही, तेच मी मांडत होतो मुद्दे माझे, की आम्हाला परत येऊन पण आम्हाला भेटत नाही मतदान करायला। इव्हन माझ्या पुढे जे होते 5-6 जण ते तर निघून पण गेले बिना मतदान करता। म्हणजे वेळेत मतदान झालं नाही, म्हणजे कंटाळून मतदान मतदान न करता ते निघून गेले। माझ्या समोर दोघंच वगैरे मला पण बोलत होते, पण बोललो नाही, मतदान करूनच जाणार मी। पण हे फार संत गतीने चालू प्रसन्न सर, आपण हा मुद्दा फार महत्वाचा आहे की मतदान संत गतीने होत आहे म्हणून लोक मतदान करणं टाळतायत। हा मुद्दा अतिशय गंभीर आणि महत्वाचा आहे। सर, तुम्हाला किती वेळ झालेला आहे? 2.5 घंटा हो गया वहाँ पे। 2.5 तास झाले? 2.5 तास में आप यहाँ पे आता पे वहाँ से आता है 2.5 तास, 2.5 घंटा। 2.5 तास ते केवळ रांगेत उभे आहेत आणि इथे पाण्याची वगैरे व्यवस्था केली? कुछ भी नहीं, बस पानी का कुछ भी नहीं। वहाँ पे 3 चक्कर में रिटर्न गया वहाँ पे। गर्मी की तकलीफ हो रही है? बहुत ज्यादा मतलब ऐसे चक्कर टाइप। मैं सुना कि 3 लोगों को चक्कर आया था वहाँ पे। प्रशासन ने कुछ भी व्यवस्था? ऐसा कुछ लगा नहीं वहाँ पे। सुबह से मैंने देखा 3 लोगों को सुना था कि 3 लोग को चक्कर आया वहाँ पे, उनको किया गया। अब क्या दोपहर में वहाँ पे या मतदान केंद्रावर सकाळपासून 3घांना चक्कर आली अशी सुद्धा माहिती आता त्यांनी आपल्याला नवीन दिलेली आहे। काका, तुम्हाला किती वेळ झालेला इथे येऊन? किती वेळ? 1.5 तास झाला आता आल्यावरती। दीड तास झाला आहे। 1.5 तासापासून आणि पाण्याची वगैरे व्यवस्था? काही पाण्याची व्यवस्था नाही आणि जास्त म्हणजे गरमीमुळे परेशान आहे आम्ही लोक सर्वात जास्त। हो, त्यामुळेच कंटाळा येतो लाईनीत उभं राहायला आणि त्यामुळे लोक रिटर्न जात आहेत असा माझा अंदाज आहे। लोक रिटर्न जात आहेत? हो। प्रसन्न सर, ही दुसरी व्यक्ती आहे ज्यांनी असं म्हटलं की लोक कंटाळून मतदान न करता परत जात आहेत। आपण आणखी थोडं मागे जाऊया, आणखी काही लोकांशी बातचीत करूया। दादा, तुम्हाला किती वेळ झाला रांगेत? मला कमीत कमी 2 तास झाले। 2 तास झाले। आणि काय म्हणजे कसा अनुभव येते? भरपूर गरमी आहे, पाणी वगैरे काहीच नाही आहे। काहीच पाण्याची सोय वगैरे काहीच नाही दिली। असं का होते? म्हणजे यापूर्वी सुद्धा तुम्ही मतदान केलं असेल, एवढं स्लो प्रोसेस होत होती का? एवढं स्लो, भरपूर आतमध्ये स्लो प्रोसेस होते। म्हणजे प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी 30 सेकंद व्हायला पाहिजे, कमीत कमी 2-3 मिनिटं लागतात एका व्यक्तीला आतमध्ये चेकिंग वगैरे, जास्त वेळ लागतो। या प्रतिक्रिया सगळ्या महत्त्वाच्या आहेत आणि या प्रतिक्रिया आपण टीव्हीवरनं दाखवण्याचा प्रयत्न करतोय बाकीच्या जनतेला सुद्धा आणि निवडणूक आयोगाला सुद्धा, की कशा प्रकारे माणसं उन्हातान्हात थांबलेली 2-2, 3-3 तास, मात्र त्यांना मतदान करता येत नाहीये।